अमुक कुठे चालला? आर्याशी बोलायचंय का? पोरगी स्वयंपाकघरात आहे, स्वयंपाक करतीये. जी एक सांगायचं होतं. माहित नाही का, पण सतत आर्याची काळजी वाटते. ती घरात हे माहीत असून सुद्धा सतत असं वाटतंय की ती कुठल्या तरी भयंकर संकटात आहे. आणि ही खूप स्ट्रॉंग फिलिंग आहे. आर्याशी बोलणार नाही, तिचं तोंड बघणार नाही असं म्हणत होतास ना? अरे जन्मजन्मीचं नातं आहे तुमचं. अशा छोट्या छोट्या गोष्टीने तुटतं वय. हा आता बघ ना, किती भक्कम आहे ते. पोरगी संकटात आहे आणि छातीत तुझ्या धडधडत आहे. नवरा रुसलेला असला की बायकोच्या छातीत धडधडत असतं. तू ओकेस ना? इतका वेळ नव्हते आणि तीच माझी तगमग तुझ्यापर्यंत पोहोचत होती. पण आता तू बोलायला लागलायस माझ्याशी. आता मी एकदम ठीक आहे. पोरी, खरं म्हणजे ना, आता आम्ही दोघीच ठीक आहोत बघ. तुम्ही दोघं भांडता एकमेकांशी आणि त्याचा त्रास आम्हाला होतो. त्यामुळे इथनं पुढं भांडायचं नाही अजिबात. मी भांडतच नाही, भांडणं हिच्यामुळे होतात. माझ्यामुळे? हो. अमोघ, अरे सकाळपासून मी मूर्तीचा विषय तरी काढलाय का तुझ्याकडे? यापुढे असं शाण्यासारखं वागत जा, म्हणजे भांडणं होणार नाही. ठीक आहे, पण आधी तू सॉरी म्हण. बर, सॉरी. अमोघ, एक रिक्वेस्ट करायची होती. पुढचे काही दिवस मी आजींबरोबरच झोपेन, त्यांच्या खोलीत. अरे मला काळूबाईचं नामस्मरण करायचं, प्रायश्चित्त म्हणून. प्लीज मला करू दे ना. ठीक आहे. जेवायला जाऊया. काय झालं आजी? आजी, काय झालं? आर्या, पुढे काय जादू केलीस का? म्हणजे इतक्या वर्षाचं दुखणं असं एकदम क्षणात पळून गेल्यासारखं झालं बघ. मी काहीच केलं नाही. काळूबाईनं भक्तीचं फळ दिलं तुम्हाला. अशी जादू अमुकवर बी होते. त्याला काळूबाईची महती पटू दे. पटणार. शेवटी सत्याचाच विजय होतो. आणि तुमची आणि हंबीरराव पाटलांची पुण्याई अशी वाया नाही जाणार. लवकरच या घरातल्या प्रत्येकाला काळूबाईचं महत्त्व पटेल. इथं आई साहेबांची खोली आहे. आम्ही तर आमच्या खोलीत निजलो होतो. मग इथं कसं काय? तुम्ही काळूबाईचं दर्शन घ्यावं अशी तिची इच्छा आहे म्हणून. काळूबाईशी संबंधित
आतमध्ये काही सापडलं का गुरुजी? नाही. हे काळूबाईचं लॉकेट इथं कसं काय? बरोबर आहे. हे लॉकेट तुम्ही विहिरीत सोडलं होतं, पण बघितलं, काळूबाईच्या कृपेने ते परत आलं. मी नेहमी सांगते, काळूबाई तारणारी आहे, मारणारी नाही. हे लॉकेट जसं परत आलं तसंच तुम्ही ह्या घरातून बाहेर काढलेली मूर्ती सुद्धा परत येईल. माझ्या जीवाची गठ आई, आई माझी काळूबाई. तुझा टाक्या घरात परत यावा म्हणून आम्ही खूप खूप धडपड करतोय ग. खरंच एक खूप वेगळं समाधान मिळेल एकदा टाक घरात आला की. तोपर्यंत ह्या घरावर कुठलंही संकट नको येऊ देऊ. काळूबाईच्या नावानं चांग भलं. लबाड आहेस तू. हा, मी साधी आहे, मी सरळ आहे असं सारखं सारखं म्हणतेस ना. हा, आता काळूबाईच्या फोटोला हात लावून हे सगळं म्हण. लाव ना हात लाव. नाही, मी खरं बोलते. मी खोटं नाही बोलत. मी काळूबाईची भक्त आहे. हो, मला लागत नाही. नाही लागणार नाही. अगं नाही लागणार आहे. काय चाललंय? काय ना. दादासाहेब, काळूबाईच्या चैतन्याला ओळखा आणि मनापासून तिला शरण या. मूर्ती परत आणण्यापूर्वी काळूबाईनं तुम्हाला प्रायश्चित्त करण्याची संधी दिली आहे, असाच या संकेताचा अर्थ. मनापासून सांगते तुम्हाला, तुमच्या हातांनीच ती मूर्ती घरात परत आणा. बघा, घरातल्या सगळ्यांची मनं उजळून जातील. बस, लई बोललात तुम्ही. आमच्या इराट गुरुजींचे आम्ही शिष्य आहोत. काळूबाई आम्हाला दार्जिने नाही. काळूबाईचं लॉकेट आम्ही बाहेर काढलं होतं, आता देवाराच आम्ही बाहेर नेतो. हे काम गुरुजींच्या अखत्यारीतलं आहे, त्यांनाच करू दे. प्लीज सर. तुला या क्षणी मी प्रचिती दिली असती माधवा, आणि तुझी बहकलेली बुद्धी मी ठिकाणावरही आणली असती, पण ती ही वेळ ठरली आहे. तुला प्रायश्चित्त घेण्याची एक संधी दिली होती, पण तू नाही ऐकलंस. तुझा जागा होण्यापर्यंतचा प्रवास आता फार खडतर असेल. काय चाललंय? काही नाही. आम्ही काळूबाईला नमस्कार करत होतो एकत्र. मी पाणी घेऊन येतो. नेमक्या वेळी दादा आला नसताना तर या मुलीचा भिंग आजच फुटला असतो. काहीतरी गडबड आहे या मुलीत. तिकडे ठीक आहे ना सगळं? व्यवस्थित आहे सगळं. अनिता आली ते फार बरं झालं.
ते त्या विराटनी काही अडथळ नाही ना आणले? आणू दे ग, आपण घाबरायचं नाही, आपण लढत राहायचं. आणि मला खात्री आहे अंतिम विजय हा फक्त काळूबाईचाच होणार. मला पण ना एकदा ती देवीची मूर्ती कधी बघते असं झालंय. हो, मी कधी जाऊ? आताच तुला बोलवलंय अनिताने. हो, आता काल पूर्ण दिवस मी बसलो होतो ना, तर आता अनिता गेले, तू तिथे जा, संकेत तिथेच आहे. हा, तुम्ही बसा दिवसभर. चालेल चालेल. आपण काळूबाईचा टाक परत यायला हवा म्हणून रोज होम करतो ना घरी. तर आज काल संकेतनी केला होता, आज मी करीन. मी आता आलोय ना, हा, आता आंघोळ करतो, फ्रेश होतो आणि मग होम करतो. हा, काळजी करू नको, तू जा. तो माझ्या लहानपणीचा फोटो आहे. हे बाबा, मी आणि ही माझी बहीण मंदा. आता माझ्या बाबांची नोंदवही मिळाली ना, त्या वहीमध्ये हा फोटो सापडला. आता बाबाही नाहीत, मंदाई कुठे आहे मला माहित नाही. लहानपणी जी दुरावली ती दुरावलीच. खूप प्रेम होतं आमचं एकमेकांवरती, खूप प्रेम करायचो. सतत माझ्या जवळ असायची, मला सोडायचीच नाही. म्हणजे सतत दादा 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 असं फिरत राहायचे. मी मात्र तिला सोडून, गाव सोडून निघून गेलो. नाही रे दादा, खरंच आपण कधीच नाही सोडलं एकमेकांना. ताटातूट झाली पण तरी शेवटी भेटलोच आपण. फक्त तुला माहिती नाही अजून. तुला सांगू, माझे बाबा आहेत ना, इथल्या काळूबाईच्या मंदिराचे पुजारी होते. या फोटोच्या रूपाने पुन्हा आलेत माझ्या आयुष्यात. तर त्यांच्या आशीर्वादाने या गावामध्ये पुन्हा एकदा काळूबाईचा जागर सुरू करायला मला नक्की यश मिळेल. आहेत त्यांचे आशीर्वाद. आणि मंदा, माझे बाबा आहेत ना ते.
झाली पाटी तयार. त्या वारुळात एकदा हिला काढलं, इथे लावणार आहे मी ही पाटी. लोकांना कळू दे जरा, काळूबाईची भक्ती केली की त्याची अवस्था काय करतो मी. पण सिद्ध आहे मी, स्वयं सिद्ध. जिवंत असताना नाही वाचवू शकले ना, चालला जिवंतपणी आता तरी वाचव ना दादा, वाचव ना दादा. कृपेत हे तुझे बाबा आहेत? म्हणजे तू माझी बहीण मंदा? म्हणजे तू माझी बहीण मंदा? तू मंदा? खूप सोसलत तुम्ही दोघांनी. अविनाश, तू माझ्याकडे पाठ फिरवून आतल्या आत सोसलस, आणि मंदा, तू माझ्या देवळाच्या बंद दारांवर धडका दे. पण आज ताटातूट संपली, तुमच्या भक्तीनं ती संपवली.